मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षाचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मी अनघा, माझी आवडती सिरियल ह्या तुमच्या लाडक्या चॅनलवरती. प्रेक्षकांनो, रिव्ह्यू सुरू करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना नवीन इंग्रजी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला प्रगतीचे, सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय नंदिनीला जीवा आल्याचा भास झाला होता काल, पण आज मालिकेमध्ये खरंच जीवा आलाय बरं का नंदिनीला भेटायला. आता पार्थ नंदिनीला भेटतोय आणि काही सामान देतोय नंदिनीकडे. पार्थ नंदिनीला विचारतो, आर यू ओके? नंदिनी म्हणते, कधी कधी आपलंच मन वैरी होतं ना, तसं झालं मला. ठीक आहे, मी ठीक आहे, बसा ना पार्थ तुम्ही. आता तिथे ते दोघे टेबलवर बसलेत कॅफेमध्ये. आता नंदिनीने त्याला काहीतरी सरबत का कॉफी काहीतरी दिलंय. नंदिनी विचारते, सगळं ठीक आहे ना? आई बाबा पिहू सगळे ठीक आहेत ना? पार्थ म्हणतो, हो सगळे ठीक आहेत. काही सामान राहिलं होतं, मी ते द्यायला आलो होतो. नंदिनी म्हणते, माझं सामान का? पार्थ हळूच म्हणतो, काव्याचं सामान आहे. म्हणजे माहेरी जाताना त्यांनी त्यांचं सामान नेलं नव्हतं ना, ते द्यायला आलोय मी. तो असं जरा तुटक तुटक बोलत असतो, म्हणजे हळूहळू बोलत असतो आणि म्हणत असतो, नाही, जेव्हा लग्न झालं होतं आमचं, तेव्हा त्या क्लासला जायच्या. जेव्हा आमचं लग्न झालं ना, तेव्हा जरा त्रास होत होता ना त्यांना. क्लासला जायच्या त्या, पण क्लासच्या बाहेरच बसायच्या. त्यांना खूप त्रास होत होता ना तेव्हा. आता तो सगळा सीन पार्थला आठवतोय बरं का, की काव्या सुरुवातीला कसा विरोध करत होती लग्नाला, ते त्याने नंदिनीला सांगितलंय. पार्थ तेव्हा काव्याला म्हणतो ना, तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मैत्रीसाठी मी तुम्हाला मदत करतोय आणि तुम्ही असं काय करताय, क्लासच्या बाहेर का बसलायत? हा सीन त्याला आठवतोय पार्थला. आणि नंदिनीला ते सगळं सांगत तो म्हणतो, काव्याने कसा बसा अभ्यास सुरू केला होता त्यावेळेला, पण मुळातच काव्या खूप हुशार आहे नंदिनी. आणि आता त्यांची प्रिलिम क्लिअर झाली, आता त्यांना मेन्स पण क्लिअर व्हायला हवी. पण आता त्यांच्या आयुष्यात नवीन वादळ आलंय. कसा अभ्यास करणार, कसं सगळं मॅनेज करणार, कोणच ठाऊक. नंदिनी म्हणते, पार्थ एक विचारू का? काव्याशिवाय तुमचं पण मन लागत नाहीये का? किती मन लागलंय तुमचं काव्यामध्ये, किती काळजी आहे तुम्हाला काव्याच्या प्रगतीची आणि अभ्यासाची. नंदिनी असं बोलते पार्थला. मग पार्थ म्हणतो, ही काही त्यांची पुस्तकं आहेत नंदिनी, ही पुस्तकं त्यांना द्या. त्यांची परीक्षा जवळ आली ना, की त्यांना लागतील ही पुस्तकं. आणि हे 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 जे ना, हे डायरी आहे त्यांची, यात काही महत्वाच्या नोट्स आहेत त्यांच्या. आता ती डायरी पार्थने दिली बरं का नंदिनीकडे. नंदिनी सहज ती डायरी उघडते आणि म्हणते, अरे वा, हे काय आहे? आता प्रेक्षकांना ते स्केच काढलंय बरं का काव्याने पार्थचं. आणि ते स्केच छान काढलंय तिने, पण मला ते थोडं फनी वाटलं बरं का. केसाळ बोका काढलाय काव्याने, ते बघूनच एकदम हसायला येतंय बरं का. आता पार्थ म्हणतो, अरे वा, माझं स्केच काढलं वाटतं काव्याने. नंदिनी पण हसली बरं का ते स्केच काढून. पार्थ म्हणतो, अरे वा, मी त्यांच्या आठवणीत स्केच काढत होतो तशा माझ्या आठवणीत त्या पण काढताय का? असं तो बोलतो आणि एकदम स्वतःला थांबवतो. आणि मग ते आय ड्रॉप देतो नंदिनी जवळ आणि म्हणतो, हे बघा नंदिनी, हे त्यांचे आय ड्रॉप आहेत. आणि हा त्यांचा चष्मा, ते वाचताना घालतात ना त्या चष्मा. खरं तर हे फॅड आहे चष्मा लावणं वगैरे, पण त्यांनी चष्मा लावला ना, की त्या अशा अभ्यासू मांजरीसारख्या दिसतात. नंदिनीला हे सगळं तो शेअर करतोय बरं का. काय आहे ना, आता हे दोघं जरा समवयस्क आहेत आणि यांचं नातं जरा फ्रेंडली आहे. त्यामुळे दोघं एकमेकांजवळ सगळं काही शेअर करतात. आता अशा गोष्टी तो त्याच्या आई बाबांजवळ शेअर नाही करू शकत ना पार्थ, म्हणून नंदिनी जवळ बोलतोय. नंदिनी म्हणते, पार्थ, किती प्रेम करताय तुम्ही काव्यावर, किती मन गुंतलंय तुमचं काव्यामध्ये. मग आता पार्थ म्हणतो, नाही नंदिनी, आता फक्त गिल्ट उरलाय, मनात असलेला खूप मोठा गिल्ट. हे बघा, हे पुस्तकं वगैरे सगळे माझ्या समोर आले ना, मला वाटलं की द्यावेत काव्याला, मी नाही देऊ शकत ना, तुम्ही द्या. असं म्हणतो हा पार्थ आणि लगेच निघून जातो बरं का. आता नंदिनी ती डायरी बघत असते काव्याची आणि हसते स्वतःच्याच मनाशी. पण आता तिलाही जीवाची आठवण येते. आता इकडे काव्याबाई आल्यात बरं का. आजचा अख्खाच्या अख्खा एपिसोड खूप छान आहे बरं का प्रेक्षकांनो. आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल. काव्या आता रिक्षाने तिथे उतरते. काव्या रिक्षाने उतरल्यावर तिच्याकडे सुटे पैसे नसतात द्यायला रिक्षावाल्याला. काव्या म्हणते, माझ्याकडे नाहीये तो सुटे. आता ते रिक्षावाले दादा म्हणतात, ते पलीकडे एक रिक्षावाला आहे बघा, त्यांना विचारता का ताई, त्यांच्याकडे असतील सुटे पैसे. काव्या म्हणते, बरं बरं. आता काव्या एका दुसऱ्या रिक्षावाल्याकडनं सुटे पैसे घ्यायला जाते. तेवढ्यात आता पार्थ त्या कॅफेमधनं बाहेर निघालाय बरं का. आता तुम्हाला वाटलं असेल इथे काव्या पार्थला बघते का काय, पण आता काय होतं की काव्याच्या रिक्षामध्ये बसलीये ना, ते रिक्षावाले काका पार्थकडे जाऊन सुटे पैसे मागतात.
500चे सुट्टे देता का सर? आणि पार्थने त्यांना 500चे सुट्टे दिलेत. आता रिक्षावाला थँक यू म्हणतो आणि तेच पैसे जाऊन काव्याला देतो. हे सगळं दाखवण्यामागे काय लॉजिक होतं कळलं नाही मला. असो, पण डेस्टिनीने पार्थकडनं सुट्टे पैसे घेऊन काव्याला दिले असं काहीतरी दाखवायचं असेल त्यांना. म्हणजे पिक्चर अभी बाकी आहे हे वाक्य पण तुम्हाला मालिकेत ऐकायला मिळणार आहे. गोंधळून जाऊ नका, सगळं सांगते स्टेप बाय स्टेप. आता बघा काव्या ते सुटे पैसे घेते आणि रिक्षावाल्याला देऊन टाकते आणि रिक्षावाल्याने पण राहिलेले काही सुटे पैसे काव्याला दिलेत असं त्यांनी दाखवलंय. काव्या आता ते पैशाचा व्यवहार करते आणि ती आता कॅफेच्या आत जाणार असते. आता यांचं ठरलं होतं ना चौघांनी मिळून बसायचं, बोलायचं एकत्र, पण तसं काही होत नाही. काहीतरी तिसरंच होऊन जातं. यांच्या रीला व्हायरल करायचा ट्रेंड आहे ना सध्या, तेच आज दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. काव्या आता कॅफेमध्ये जाण्यासाठी आत जाणार असते, तेव्हा बाहेर काही टपोरी गुंड बसलेली असतात. तेव्हा कालच्या प्रोमोत तुम्ही पाहिलं होतं की ते मुलं असभ्य वर्तन करतात काव्याशी. म्हणतात कसे, हे बघ बघ, हीच ती पोरगी आहे ना देशमुखांची, हिचाच व्हिडिओ व्हायरल झाला ना. काव्याला छेडून म्हणतात, ए अगं आमच्याकडे ये ना, अगं आम्ही पण दोघं भाऊ भाऊ आहोत. मग तो तिसरा मुलगा म्हणतो, अरे मी काय करणार मग. त्यावर तो एक माणूस खूप घाण बोलत म्हणतो, अरे हिची बहीण आहे ना, हिच्या बहिणीला घेऊन जा. तसं पाहायला गेलं तर असं बोलायची खरं तर कोणाची हिंमत नसते, पण आजकालच्या जगात कुठे काय होईल त्याचं काही सांगता येत नाही. आता काव्याला खूप चीड येते या मुलांचं बोलणं ऐकून. म्हणजे काव्याचं डोकं भणकलेलं असतं. काव्या आता तिच्या हातातली चप्पल घेते आणि त्या मुलांकडे वळते त्यांना मारण्यासाठी. पण तेवढ्यात तिथे नंदिनी येते आणि यांच्या कानशिलात लगावते. मस्त दाखवलाय बरं का हा भाग. काव्या म्हणते, ए माझ्या बहिणीला बोललात ना तर याद राख. काव्या आता त्यांना चप्पल मारणार असते तेव्हा ही मुलं असभ्य वर्तन करत म्हणतात, चपलेने काय मारतेस ग, अगं हाताने मारणं, तुझा स्पर्श होईल आम्हाला, एकावर एक फ्री आहोत आम्ही, तुला आवडतात ना एकावर एक फ्री मुलं. असं तो काहीतरी बोलायला लागतो बरं का प्रेक्षकांनो. नंदिनी येऊन त्यांना चांगली चपराक देते. मस्त दाखवलाय तसा त्यांनी हा सीन. आपण आपले एकत्र असलो ना प्रेक्षकांनो, लोकांची टाप नसते आपल्याबद्दल बोलायची, असंच काहीसं भासवलंय. आता काव्या म्हणते, घ्या, माझ्या बहिणीबद्दल बोलत होतात ना, आली माझी बहीण, आता बोलून दाखव. आता तो माणूस म्हणतो, ए काय ग, ए पोरी, तुझी जिंदगी बर्बाद केली तुझ्या बहिणीने आणि तू तिची बाजू घेतेस. नंदिनी पुन्हा एक कानाखाली हाणते त्या मुलाच्या. आता मात्र ते पट्टे घाबरतात आणि नंदिनी म्हणते, कोणाचं आयुष्य कोणामुळे बर्बाद झालंय ना ते आमचं आम्ही बघून घेऊ, तुला रे काय करायचं त्याच्याशी. माझ्या बहिणीकडे नजर वर करून बघायची हिंमत कशी झाली तुझी. अरे आमच्या घरात जे झालं त्यामुळे काय तुला छेड काढायचं लायसन मिळालंय करे. चल आमचं आम्ही बघून घेऊ, आमच्या घरात काय झालंय ते. आमच्या घराबद्दल बोलायची तुझी हिंमतच कशी झाली, आमचं आम्ही पाहून घेऊ. चला निघा, निघा म्हणलं ना इथून. नंदिनी आता त्या मुलांशी असं बोलते ना अगदी सडेतोडपणे, तेव्हा कोणीतरी एक जण तिचं शूटिंग काढत असतं. आजकाल असंच झालंय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे ठीक आहे, आता मालिकेच्या निमित्ताने विषय निघाला म्हणून सांगते. म्हणजे अक्षरशः ऍक्सिडेंट झाला ना तर कोणी वाचवत नाही हो, आधी शूटिंग काढत बसतात. माणुसकी कुठेतरी हरवत चालली आहे. हे एक वेगळंच सत्य आहे जगाचं, हे म्हणायला हरकत नाहीये. तर असो, आता इकडे नंदिनी बघते त्या मुलाकडे जो शूटिंग काढत असतो ना तिची. त्या मुलाच्या जवळ जाते ती आणि म्हणतात, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं, व्हिडिओ शूट करणं आणि तो व्हायरल करणं या व्यतिरिक्त दुसरी कामं नाही आहेत का तुम्हाला. तुम्हाला जे करायचंय ते करा. आमच्या दोघा बहिणींमध्ये दुरावा येईल तुमच्या या असं करण्यामुळे, तर असं होणार नाहीये. आम्ही दोघी बहिणी एकत्र आहोत आणि राहणार. असं म्हणून नंदिनी निघून जाते बरं का तिथून. म्हणजे जात असते काव्याशी न बोलता. काव्या तिच्या पाठीपाठी जाते आणि म्हणते, ताई, ए ताई थांब ना. आता ती पटकन नंदिनीला बिलगते. नंदिनी तिचा हात बाजूला करते. काव्या म्हणते, ताई मला माहितीये तू माझ्यासाठी आज उभी राहिली आहेस. ताई मी खूप नशीबवान आहे, मला तुझ्यासारखी ताई मिळाली आहे. आता जेव्हा काव्या नंदिनीशी असं बोलते तेव्हा तिथे जीवाची एंट्री दाखवली आहे. हा सीन मस्त वाटला बघायला. जीवा म्हणतो, अरे नशीबवान तर मी पण आहे, असं म्हणून तो नंदिनी जवळ येतो बरं का. नंदिनी जरा वेळ बघते जीवाकडे असं दाखवलंय. आता जीवा म्हणतो, मी पण नशीबवान आहे, मला नंदिनी सारखी बायको मिळाली आहे ना. आता नंदिनी काहीच बोलत नाही आणि राग तिथून निघून जाते. आता काव्या त्याला म्हणते, काय जीवा किती लेट केलंस, घड्याळ दाखवते ती जीवाला. आता जीवा म्हणतो, सॉरी यार, आता जा तिच्या मागे, असं काव्या त्याला खुणवते आणि जीवा आता नंदिनीच्या पाठीपाठी जातो. छान दाखवला त्यांनी आजचा भाग. इकडे आशाताई हसत असतात त्यांचा मोबाईल बघून. ते बघून वसू आत्याचं डोकं भणकतं. वसू आत्या म्हणतात, काय ग आशा, केवढ्या ना हसतेस, इकडे ये, इकडे ये, काय चाललंय तुझं, मोबाईलवर काय बघते ग. आता आशा म्हणते,
अहो आत्याबाई, याच्यात जगाचं ज्ञान मिळतं, बघत जावा तुम्ही पण. वसू आत्या आशाला म्हणतात, आम्ही पेपर वाचतो तर आम्ही काय मूर्ख आहे का ग? आशा म्हणते, अहो आत्याबाई, एकदा हे बघा ना, हे रील तर बघा. वसू आत्या म्हणतात, मला या रील बिल बघण्यात काही इंटरेस्ट नाही हा. आणि काय ग, आम्ही काय तुला रील द्यायचे पैसे देतो का? नाही, रील बघायचे पैसे देतो का? काम करायचे देतो ना? चल ठेवतो फोन बाजूला, नाही तर फोडून टाकेल हं मी. आता ही आशा म्हणते, अहो आत्या, फोडलं तर नंदिनी ताईने त्या पोराला. अहो बघा तरी ही रील जरा. प्रेक्षकांनो, वसू आत्याचं तर तसं सोशल मीडियावर जास्ती इंटरेस्ट आहे हा. म्हणजे सोशल मीडियावर फेक अकाउंट काढून वसू आत्यानेच रील व्हायरल केली होती ना मागे, जीवा आणि काव्याची. आणि आता इंटरेस्ट नाहीये वसू आत्याचा, हे बघून जरा नवलच वाटलं. पण असो, आता फायनली वसू आत्याने ती रील पाहिली. त्यात नंदिनीने काव्याची बाजू अगदी समर्थपणे घेतली आहे हे त्यांनी दाखवलं. आणि आता ही रील सुद्धा व्हायरल झाली बरं का प्रेक्षकांनो. वसू आत्या आता ते बघतात आणि आश्चर्यचकित होतात. आता या आशाताई म्हणतात, कसल्या डॅशिंग आहेत ना नंदिनी ताई, मज्जा आली बाबा, त्या पोराला चांगलं फोडलं ताईने. आता वसू आत्या विचार करतात, काय पोरगी ही नंदिनी, एवढं सगळं झालं तरी बहिणीच्या मागे ठामपणे उभी आहे. शे, असं म्हणत असतात वसू आत्या. इकडे जीवा नंदिनीच्या मागे मागे जात असतो. जीवाला नंदिनी ओढून म्हणते, तुम्ही माझ्या मागे मागे येऊ नका बरं जीवा. जीवा म्हणतो, अगं असं काय करतेस नंदिनी, थांब ना, थांब ना ग. अगं कुठेच जाऊ मी, कुठे जाऊ, तू माझं घर आहेस, हक्काची जागा आहेस. ए यार नंदिनी, थांब ना यार, सॉरी, एकच मिनिट, फक्त 1 मिनिट ऐकून घे. हे बघ, मला माहिती आहे माझ्यावर आणि काव्यावर कुठलं संकट आलं ना तर ते तुला सहन होत नाही. अगं तू आहेस आमच्यासाठी, पण असं नको करूस ना ग, बोल तरी माझ्याशी. आता नंदिनी त्याला लूक देते. जीवा म्हणतो, सॉरी, खरंच सॉरी, मला माहितीये तुझा माझा आणि माझ्यावर आणि काव्यावर राग आहे. एक चान्स द्या, फक्त एकच चान्स दे. अगं मी सगळं पुसून टाकेल. नंदिनी म्हणते, काय पुसून टाकाल तुम्ही जीवा, काय पुसून टाकाल सांगा ना. अहो तो 16 डिसेंबरचा दिवस माझ्या मनामध्ये घर करून राहिलाय. माझ्यामुळे माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ही सल मला सतत सतत त्रास देते. आपण कोणाची तरी सवय होतो ही गोष्ट माझ्या मनातून जात नाहीये. आता सांगा तुम्ही काय करणार? ही सल, हे दुखावले, पण हे सगळं तुम्ही कसं कायमचं पुसणार आहात जीवा? बोला ना, मी इथेच उभी आहे. तुम्ही माझ्या प्रश्नाचं फक्त उत्तर द्या जीवा. अहो बोला, बोला ना, या प्रश्नाचं उत्तर नाहीये ना जीवा. अहो हा तिढा संपणार नाहीये जीवा. अहो कसं सांगू तुम्हाला, प्लीज प्लीज माझ्या मागे मागे येणं थांबवा. आपला प्रवास इथवर होता हे मान्य करा जीवा. रिक्षा, असं म्हणून नंदिनी आता रिक्षावाल्याला बोलवते आणि रिक्षात बसून चालली जाते. बिचारा जीवा, त्याला बोलायला चान्सच मिळाला नाही हा. जीवाच्या बाबतीत नेहमीच पचकावतो. पण आता जीवाला एक होप्स मिळाली आहे बरं का. जेव्हा नंदिनी रिक्षात बसून जाते ना, तेव्हा त्या रिक्षेच्या मागे असं लिहिलेलं असतं की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आता जीवाचं लक्ष जातं त्या वाक्याकडे आणि तो ते वाक्य वाचतो आणि विचार करतो, पिक्चर अभी बाकी है. अरे देवा, तू का मला असे साईन देतोयस? जीवा मनाशी फार छान बोलतो हा प्रेक्षकांनो. जीवाची ऍक्टिंग मला खूप आवडते, खूप मस्त आणि नॅचरल ऍक्टिंग करतो हा जीवा. आणि काव्या सुद्धा. हे 2 कॅरेक्टर माझे आवडते आहेत, जीवा आणि काव्या. तर बघा हा, आता जीवाने रिक्षावरचं ते वाचलंय बरं का. आणि आता त्याला असं वाटतंय, आता काय पिक्चर अजून बाकी असणार आहे आपला. तो मनाशीच बोलतो आणि जीवा मनाशी छान बोलतो. जीवा मोठा उसासा सोडत म्हणतो, काय रे देवा, काय खेळतोस माझ्यासोबत? अरे नंदिनीच्या नकाराने एका क्षणाला असा कड्यावरनं खाली ढकलून देतो आणि दुसऱ्या क्षणाला हे असे काहीतरी ग्रीन सिग्नल देत असतो. म्हणजे वरून पडता पडता झाडाच्या फांदीवरून असं लटकवतोस आणि आता असं काय करतोस रे? काय करू मी आता, सांग ना. देवा, एवढं खाली पाडलंयस तर वर येण्याचा मार्ग दाखव ना. आता जीवा मनाशीच विचार करायला लागतो आणि सहज त्याला आठवतं की नंदिनी मगाशी काय बोलली. जीवा विचार करतो, नंदिनी काय बोलली मगाशी, की असं तुम्ही काय करणार आहात की ज्यामुळे ही सल आणि हे दुःख पुसलं जाईल. जीवा विचार करतो, अरे हा, या प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं देवा. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, म्हणजे हॅपी एंडिंग अजून बाकी आहे ना देवा. कळलं मला, असं काहीतरी तो मनाशी बोलतो आणि त्याने आता ठरवलंय. प्रेक्षकांनो, खरंच मालिकेचे भाग आता इंटरेस्टिंग होणार आहेत बरं का. कारण आता जीवा नंदिनीच्या घरी राहायला जाणार आहे. मजा येणार आहे ते सगळे एपिसोड बघायला. आता आशाने मानिनीला ती रील दाखवली बरं का. मानिनी ताई ती रील बघून खुश होतात. नंदिनीने किती समर्थपणे काव्याची बाजू घेतली ते बघून त्या खूप कौतुक करतात नंदिनीचं. तेवढ्यात वसू आत्या येतात बरं का आणि आशावर ओरडतात, काय ग आशा, काय चाललंय तुझं मगासपासनं?
केव्हाच्या त्या रीला लावतेस? अगं माझे कान किट्ट झालेत आता ते टाळ्या वाजवणं तुमचं काय न काय आवाज करताय त्या रीला पाहून. बंद कर ती रील. आता मानिनी चिडते बरं का आणि म्हणते, "अगं आशा, मी तर म्हणते आपल्या टीव्हीला कनेक्ट कर बाई तुझा मोबाईल आणि टीव्हीवर मोठ्या आवाजात लाव ती रील. अगं दिसू दे जगाला, घरातल्यांना, बाहेरच्यांना, शेजारच्यांना, पाजारच्यांना दिसू दे ना रील." "हो वसुताई, तुम्ही म्हणाला होतात ना, मीडिया आली तेव्हा शेजारच्यांना कळलं, पाजारच्यांना कळलं, ऑफिसच्या लोकांना कळलं. सगळ्यांनाच आता हाही व्हिडिओ पाठवू आपण." वसु आत्या म्हणतात, "तुला वेड लागलंय का मानिनी?" मानिनी ताई म्हणतात, "अहो वेड लावायची पाळी आली होती. चौघांच्या बाबतीत जे काही घडलं तेव्हा तुम्ही पण सगळ्यांना उलट-सुलट बोलत होतात ना. त्या दिवशी काव्या घरी आली तेव्हा पण. पण आता आता नंदिनीच्या शहाणपणामुळे, काव्याच्या शहाणपणामुळे हे सगळं नीट होतंय ना. या पोरींनी एकमेकींची बाजू समर्थपणे घेतलेली आहे. आता इथून लगेच जीवाचा आणि काव्याचा सीन दाखवलाय. आता काव्या म्हणते, "हे काय रे? अरे सोशल मीडियावर कोणी व्हायरल केलं हे सगळं?" आता जीवा म्हणतो, "अगं ते काही असो पण तुम्हा दोघा बहिणीचा बॉन्ड दिसतोय ना यामध्ये." काव्या म्हणते, "काय रे जीवा, सोड ते सगळं. अरे मला लेट झालं, तुलाही लेट झालं. ते सुट्टे पैसे द्यायच्या नादात मी इथे आतमध्ये यायची राहून गेले आणि हे दोघे निघून गेले बघ. ताई आणि पार्थ निघून गेले. अरे नंदिनी ताई निघून गेली तेव्हाच हे सगळं घडलं जीवा माहितीये." आता जीवा मोठ्याने हसायला लागतो बरं का रील बघून. आता काव्या म्हणते, "वेड्यासारखं हसू नकोस जीवा." आता जीवा म्हणतो, "अरे बघ बघ काव्या, अरे माझी नंदिनी कसली कसली बोलते यार, फॅन्टॅस्टिक." काव्या म्हणते, "आमच्या नंदिनी ताई आहेतच एकदम फायर, शांत शांत बोलतात आणि एकदमच उद्धार करतात." आता या दोघांचं बोलणं झाल्यावर पुन्हा मानिनी आणि वसु आत्याचा सीन घेतलाय त्यांनी. मानिनी ताई वसु आत्याला खूप ठामपणे बोलतात बरं का आणि म्हणतात, सडेतोड उत्तर देतात त्या आणि म्हणतात, "हा व्हिडिओ आहे ना, हा या दोघी बहिणीचा व्हिडिओ आहे ना, हा प्रत्येक मुलासाठी चपराक आहे." आशाताई म्हणतात, "आपल्या आत्याबाईसाठी सुद्धा." आता लगेच वसु आत्या म्हणतात, "ए आशा, लायकीत राहायचं बरं का तू, जास्ती बोलू नकोस." वसु आत्या खूप ओरडतात बरं का आशावर आणि म्हणतात, "तू लायकीत राहा आशा, तोंड वर करून बोलू नकोस मला. तुझी ही हिंमत का वाढते ना, कोण तुझ्या पाठीशी आहे ना ते सगळं कळतं बरं का मला आशा." आणि "काय ग मानिनी, काय तोंड वर करून सांगतेस ग? अगं तुझी पोरं एकमेकांशी बोलत नाहीये, तुला दिसत नाही का? तुझी पोरं टेबलावर बसून एकत्र जेवत पण नाही, दिसत नाही का तुला?" मानिनी म्हणते, "हो दिसतंय ना, सगळं दिसतंय." मानिनी वसु आत्याला उत्तर देते, "सगळं दिसतं मला ताई, मी सगळं सावरेलच. माझ्या मुलांना आणि माझ्या संसाराला पण थोडा वेळ लागेल, पण होईल सगळं नक्की. सगळ्या गोष्टी पटापट कशा होतील ओ वसुताई? नाही मला सांगा, दुधापासून जेव्हा आपण बासुंदी करतो तेव्हा ती बासुंदी अशी पटकन होते का? पण दुधापासून जेव्हा श्रीखंड करायचं असतं तेव्हा चक्काही आपल्याला आदल्या दिवशी ठेवावा लागतो की नाही? म्हणजे एकाच पदार्थापासून होणारे दोन वेगवेगळे पक्वान्न आहेत. वेळ हा प्रत्येकाला वेगवेगळा लागतो. पार्थ, जीवा, नंदिनी, काव्या हे तर जिवंत माणसं आहेत. यांनाही वेळ लागेल आणि यांना जो वेळ लागेल तो लागू देत. मला खात्री आहे, एक ना एक दिवस टेबलवर बसून पार्थ आणि जीवा पण एकत्र बसून जेवतील. अहो एवढंच नाही, एकमेकांना घास पण भरवतील." वसु आत्या म्हणतात, "हो हो हो हो, तेवढं मात्र नक्की करतील हं." असं खोचकपणे बोलतात आणि चालल्या जातात. आशा म्हणतात, "जाऊ द्या ना ताई, कशाला तुम्ही मनावर घेताय त्यांचं? त्या कशा आहेत तुम्हाला माहिती नाही का? कशाला लक्ष देता त्यांच्या बोलण्याकडे? आणि तसंही आपल्या पोरी खूप भारी आहेत बरं का ताई." आता ही नंदिनी आणि काव्याबद्दल कौतुक करते आशा. आता मानिनी म्हणते, "हो ग बाई आशा, हे तुझं खरं आहे. पण आता जे काही मी या वसुताईंना बोलले ना ठणकावून, ते खरं व्हायला पाहिजे ग आशा. नाहीतर आपल्याच माणसाशी आपण नीट बोलत नसलो ना, तेव्हा वसुताईसारख्या या अशा माणसांचं चांगलं फावतं बघ." आता या मानिनीचं हे उत्तर ऐकून पार्थ डिस्टर्ब झालाय. तो दारातच असतो जेव्हा मानिनी आशाशी असं बोलत असते तेव्हा. आता प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय. पुढचा प्रोमो खूप खास आहे बरं का. आता जीवा म्हणतो काव्याला, "ए काव्या, आता या वर्षाचा शेवट आणि वर्षाची सुरुवात गोड असणार आहे बघ, दिसेल तुला." काव्या म्हणते, "करेक्ट. आता आपलं मिशन लग्नासाठी काय पण." असं म्हणून जीवा आणि काव्या एकमेकांना हँडशेक करतात. जीवा आता पार्थला अगदी प्रेमाने समजवतो आणि त्याला सांगतो, "हे बघ दादा, मी आता नंदिनीला मनवण्यासाठी नंदिनीच्या घरी जाणार आहे बरं का. दादा मी एका महिन्याकरता नंदिनीच्या घरी राहायला चाललोय." पार्थ म्हणतो, "तुम्हा दोघांना एका वेळेला बघण्याची मनाची तयारी त्यांची झाली आहे." जीवा म्हणतो, "अरे पण तसं होणारच नाहीये दादा." आता पार्थ विचारतो, "का?" पार्थने असं विचारल्यावर जीवा म्हणतो, "मी आणि काव्या तुम्हा दोघांना त्रास होईल असं आता वागणारच नाही आहोत." आता त्याचं हे उत्तर ऐकून पार्थला आश्चर्य वाटतंय, असं काहीतरी दाखवलंय.
पण येणारे भाग इंटरेस्टिंग असणार आहेत प्रेक्षकांनो. जीवा आता नंदिनीला मनवणारे आणि आता काव्या पार्थला मनवणारे छान दाखवतील. आता यांचं रुसणं, फुगणं, मनवणं वगैरे वगैरे छान असणार आहे येणाऱ्या भागात. आजचा भाग आवडला ना तुम्हाला, नक्की लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मंडळी उद्याच्या खास अशा भागामध्ये. आजच्या या भागाचा रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूयात मंडळी. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.